नमस्ते. श्रीधर वास्तु अँड रेमेडीजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी हा व्हिडिओ स्पेशली मराठी भाषेत रेकॉर्ड करतो आणि यात मी सांगणार आहे घरात ज्वेलरी कुठच्या डिरेक्शनमध्ये ठेवू शकतो आपण, ज्याने ती वाढत जाईल. गोल्डची प्राइसेस तुम्हाला माहितीच आहेत, टचिंग आहे. स्काय इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजने आजकाल गोल्डला महत्त्व दिलं जात आहे. ते या रिझनमुळे फ्युचर सिक्युअर करायला, प्रॉपर्टी बनवायला गोल्ड हा सेल होतो आणि त्याची आपल्याला एक चांगली अमाऊंट मिळते. सो आय विल गाईड यू की घराच्या कुठच्या दिशेला ठेवलं की ते सेव्ह होतं आणि ग्रो होतं फास्ट रेटमध्ये. पण मेक शुअर की ती डिरेक्शन तीच असेल आणि तिथे इधर ईस्ट फेसिंग किंवा नॉर्थ फेसिंग असणं ते जरुरी आहे. सो एक वेस्ट साऊथ वेस्ट झोन आहे, ज्याला सेव्हिंग झोन बोललं जातं, स्टडी झोन बोललं जातं. यू कॅन कीप युअर मनी देअर. इट्स अ अर्थ एलिमेंट असल्यामुळे ते स्टेबल राहतात. तिथे जे पण काही ठेवाल तिथे ते स्टेबल राहील, ते ग्रो होईल, सेव्हिंग आहे. आणि जर अनफॉर्च्युनेटली वेस्ट साऊथ वेस्ट अवेलेबल नसेल, तिथे वॉशरूम आला किंवा किचन आला आणि तो तुम्ही यूज नाही करू शकत असाल, तर देर इज अनदर प्लेस, नॉर्थ वेस्ट. इट्स अन अट्रॅक्शन झोन. तिथे काही ठेवा वाढत जाईल. गोल्ड ठेवा, ते नक्की वाढत जाणार. पैसे ठेवा, वाढत जाणार. तुम्हाला कुठच्याही गोष्टीची आवड आहे, बुक्स वगैरे तुम्हाला यू वॉन्टेड टू ग्रो, त्याची वाढ व्हावी अशी इच्छा असेल तर तुम्ही त्या तिथे ठेवू शकता. इट्स द बेस्ट प्लेस आणि मी बऱ्याच लोकांना हे सजेस्ट करते आणि त्याचा रिझल्टही येतं. सो तुम्ही ठेवून बघा प्लीज. एवढं ध्यान ठेवा की तो नॉर्थ वेस्ट मध्ये नाही जाणार. नॉर्थ वेस्ट एअर एलिमेंट आहे, तिथे काही पैसे किंवा काही ठेवलं तर ते विकलं जातं किंवा निघून जातं घरातून. तर मेक शुअर की नॉर्थ वेस्ट जे आकर्षण अट्रॅक्शन झोन आहे तिथे तिथे एक छोटस कबोर्ड वगैरे किंवा काही लॉकर बनवून तिथे तुम्ही ज्वेलरी ठेवू शकता. ती वाढत डेफिनेटली जाणार आणि त्याचे रिझल्ट आहेत. सो प्लीज डू गिव्ह मी फीडबॅक. कमेंटमध्ये लिहून सांगा हे एक्सपेरिमेंट करून. सो थँक्यू फॉर वॉचिंग श्रीधर वास्तू अँड रेमेडीज यूट्यूब चॅनल. आपण पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करेन घराची एनर्जी काय असते, ती असणं का जरुरी आहे आणि जर ती नसेल तर त्याचे नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स काय आहेत, ती घरात कशी फ्लो होते आणि जर फ्लो नसेल होत तर ती चेक केली जाते आणि ती क्रिएट पण केली जाते. सो स्टे कनेक्टेड. लवकरच आपण पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू अगेन.